नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर हा व्लॉग आहे गणेश चतुर्थीचा. आमचा मालाडला गणपती असतो. पूर्वापारपासून चालत आलेला हा गणपती आहे आणि मोठ्या काकांच्या घरी हा गणपती बसतो. सो आम्ही विरारवरून सकाळी लवकर निघालो, बोरिवलीला उतरलो. तिथे बाप्पासाठी जे काही कंठी हार वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि फायनली घरी पोहोचलो. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आणि बाप्पा आलेला, त्याच्यामुळे अत्यंत सुंदर, आनंदी, शांत वातावरण होतं घरात आणि खूप भारी वाटत होतं. आणि बाप्पासुद्धा बघा किती सुंदर दिसतोय, त्याचं हे रूप नुसतं बघत राहण्यासारखं आहे. त्यानंतर पप्पांनी देवाची पूजा केली, त्यांना कंठी हार वगैरे वाहिले आणि थोडासा नाश्ता पाणी झाला. इथे मी मेहंदी दाखवण्याचा थोडासा प्रयत्न. त्यानंतर आम्ही बसलो मोदक करायला. उकडीचे मोदक करत होतो. मला साच्यातले मोदक जमायचे आधी लहान असताना आणि आता थोडंफार मी प्रयत्न करते की असे हाताने मोदक बनवेन. आणि दादा माझा व्हिडिओ काढत होता आणि इथे आमची भावंडांची सगळी चपट चालू होती. खूप गप्पा मारत होतो आणि कामंसुद्धा होत होती एका बाजूने. आणि बाप्पा असला ना की घरात खूप गडबड असते. भलेही तो 1.5 दिवसाचा असू दे, पण त्याच्या नैवेद्याची तयारी, त्याच्या आरतीची तयारी, म्हणजे सगळं अगदी बाप्पाभोवती फिरत असतं आणि खरंच खूप सुंदर वातावरण असतं. काही का असे ना, पण या 2 दिवसात सगळे एकत्र येतात, मजा करतात, गप्पा मारतात, आनंदी वातावरण असतं एकंदरीत. आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो. खरंच खूप कमी दिवस वाटतात, पण त्याची सेवा होणं महत्त्वाचं. सो असे आम्ही छान छान मोदक बनवले आणि देवाला नैवेद्य दाखवलं. त्यानंतर आरतीसाठी तयारी चालू होती. सो छान असा मोदक बनवून आरतीला गेलो, आरती केली. अशी सुंदर आरती करून बापाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर जे काही पाहुणे प्रसादासाठी येतात त्यांना प्रसाद देऊन मग आम्ही जेवतो. त्यानंतर पप्पा आणि मोठे पप्पा इथे जेवत होते. नंतर आम्ही सगळे जेवलो. दादा वहिनी जेवत होते आणि इथे परत आमची मस्करी चालू होती. सो असं दर्शन घेऊन आम्हाला थोडं लवकर निघावं लागलं, कारण मला कामही होतं आणि मम्मीची तब्येत थोडीशी डाऊन झाली. पण आपण अशा नवनवीन व्हिडिओजमध्ये भेटतच राहू. तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून, बाय बाय.